हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन. हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याला मानाचा मुजरा. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपन्न होणाऱ्या या पुण्यभूमी नाशिकमधील कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे प्रमुख अतिथी, महाराष्ट्रातील युवकांचे हृदय सम्राट आणि ज्यांना नुकतंच संसद रत्न या बहुमानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर तुमचा आमचा स्वाभिमान सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, सन्माननीय पालकमंत्री आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेब, आदरणीय खासदार सन्माननीय हेमंतप्पा गोडसे साहेब, आदरणीय आमदार स्वामीजी कांदे साहेब, शिवसेना सचिव आणि संपर्क नेते आमचे बंधू मार्गदर्शक भाऊसाहेबजी चौधरी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय विचारमंच, कारण सगळ्यांचीच नावं घेत बसले तर खूप उशीर होईल, आणि उपस्थित नाशिकमधल्या सर्व माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. खरं तर नाशिक ही पुण्यभूमी, कारण महाराष्ट्रात इथेच कुंभमेळा 12 वर्षातून करतो. नाशिक ही पुण्यभूमी कारण इथेच त्र्यंबकेश्वराच्या ज्योतिर्लिंगाच्या आद्य ज्योतिर्लिंगाच्या ठाई हे एकमेव ज्योतिर्लिंग असं की जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचाही वास आहे. नाशिक ही राक्षसांचा अंत करणाऱ्या काळ्या रामाची भूमी. नाशिक पंचवटी, जिथे प्रभू श्रीराम, माता सीता आणि बंधू लक्ष्मणाच्या सोबत वनवासामध्ये वास करतात. नाशिक इथे जिथे शूर्पणखेचं नाक कापलं जातं, आणि नाशिकमध्ये जय श्रीरामच्या सोबत जय भीमचा सुद्धा नारा घुमतो, कारण इथेच काळाराम मंदिराच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुद्धा केलेला होता. ही समतेची, ममतेची, क्रांतीची, इतिहासाची भूमी, आणि याच भूमीमध्ये अनेक असे किल्ले, रामसेज किल्ल्यासारखा किल्ला की जो हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा औरंगजेबाला इंचभर सुद्धा जमीन मिळवू न देता अनेक वर्ष झुंजवणारा रामसेज सुद्धा याच नाशिकमध्ये आहे. याचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. आणि त्यामुळे एवढंच म्हणते की नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, रोग मेरा उसने भगवे से प्यार लिख दिया. नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया, रोग मेरा उसने भगवे से प्यार लिख दिया. उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने हमारी दवा के नाम पर छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. जर कोकण हे शिवसेनेचं हृदय असेल, तर नाशिक हे शिवसेनेचं नाक आहे. आणि या शिवसेनेचं नाक शाबूत ठेवण्याची जबाबदारी आमचे सन्माननीय दादाजी भुसे साहेब असतील, हेमंतप्पा गोडसे साहेब असतील, आदरणीय सुहासदादा कांदे साहेब असतील, हे खूप नेटानं आणि अतिशय जबाबदारीनं सांभाळत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. खरं तर सकाळपासून कार्यकर्त्यांशी बोलत असताना बघितलं की सगळेजण आवर्जून सांगतात की खासदार असून सुद्धा खासदारकीचा जराही गर्व नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे हेमंतप्पा आहेत. की एखाद्या नगरसेवकाला जरी भेटायला गेलं तरी 10 वेळा हेलपाटे मारावे लागतात, पण अगदी एक कॉल सुद्धा लावला तरी तो कॉल पटकन उचलणारे, मीटिंग मध्ये असल्यानंतर कॉल उचलता नाही आला तर रिटर्न कॉल करणारे असे सन्माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे आहेत. आणि जेव्हा आप्पांचा फोन लोकांना जातो तेव्हा लोकांना इतका आनंद होतो की ते आवर्जून सांगतात सगळ्यांना की बघा मला आप्पांचा फोन आला होता. सगळे उद्योग व्यवसाय आपल्या कुटुंबाला देऊन 24 तास फक्त जनसेवा करत राहणारे 24/7 जनसेवक खासदार म्हणून आप्पांचा उल्लेख करावा लागेल. आप्पांच्या बद्दल मला एवढंच सांगायचंय की आदरणीय हेमंतजी गोडसे साहेबांना लोक आप्पा का म्हणतात याचं कारण कदाचित असं असेल, आप्पामध्ये 2 अक्षर, अ म्हणजे आई आणि प म्हणजे पप्पा. हेमंतप्पा प्रत्येक कार्यकर्त्याला आईचं प्रेमही देतात आणि वडिलांचा धाकही देतात, म्हणून कदाचित त्यांना लोक हेमंतप्पा म्हणत असतील. त्यामुळे 2 वेळेस ते दिल्लीमध्ये गेलेच, पण आता ह्या 3ऱ्या टर्मला पुन्हा एकदा हॅट्रिक करून
हॅट्रिक करून ते दिल्लीच्या विधानसभेमध्ये जावेत अशीच प्रार्थना मी त्र्यंबकेश्वराला आणि काळारामाला करते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की नाशिकचे पालकमंत्री सन्माननीय दादाजी भुसे साहेब हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले कट्टर शिवसैनिक आहेत. आणि या ठिकाणी आम्हाला त्यांचा अभिमान वाटतोय की ज्यावेळेस सन्माननीय नामदार एकनाथभाई शिंदे साहेबांनी जी क्रांती केली, जो विद्रोह केला, त्या विद्रोहाचे बिनीचे शिलेदार म्हणून, धर्मवीर आनंद दिघेंचे शिष्य म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समवेत आदरणीय दादा भुसे साहेब सुद्धा होते. आणि केवळ दादांचे कपडे, दादांचे केस किंवा दाढी जितकी पांढरी शुभ्र आहे त्याही पेक्षा पांढरं शुभ्र हे दादांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं अगदी खऱ्या अर्थानं दादाजी भुसे साहेबांच्या संदर्भात आम्हाला एवढंच म्हणावंसं वाटतं कि हम वो लोग नहीं जो बंदूक की ट्रिगर पर राज करते हैं. हम वो लोग नहीं जो बंदूक की ट्रिगर पर राज करते हैं, दम कपड़ों में नहीं बल्कि जिगर में रखते हैं. बंदुकीच्या ट्रिगरवर नाही तर मनातल्या जिगरवर नाशिकच्या लोकांचं नेतृत्व करणारा नेते सन्माननीय दादाजी भुसे साहेब यांचंही मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करू इच्छिते. या ठिकाणी बोलत असताना खरं तर मला आनंद वाटतोय की या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही अनेक वेळेला असंही बघितलं की 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयामध्ये जाणारा घर कोंबडा मुख्यमंत्री बघितला. जनता कोविडमध्ये होरपळत असताना फेसबुक लाईव्ह करत जनतेच्या दुःखाशी नाळ तोडून टाकणारा खरबशा मुख्यमंत्री बघितला. महाभारतातल्या धृतराष्ट्रानं दुर्योधन केवळ आपला पुत्र आहे म्हणून त्याला गादी द्यावी, त्याप्रमाणे केवळ माझा पोरगा मंत्री आणि मुख्यमंत्री झालो पाहिजे म्हणून स्वतःच्या पोराला मंत्रीपद देणाराही मुख्यमंत्री का मूर्ख मंत्री तोही महाराष्ट्रानं बघितला. पण आता आम्ही बघतोय काही दिवसांच्या पूर्वी जेव्हा एका आदिवासी भागामध्ये सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यक्रम होता, ज्यांनी आयुष्यात कधी 4 व्हीलर बघितली नसेल अशी आदिवासी पोरं त्या हेलिकॉप्टरच्या भोवती घिरट्या घालू लागली. बघा, संवेदनशीलपणा आणि नेतृत्व उसणं मागून येत नाही, ते काळजात असावं लागतं. जेव्हा ती छोटी छोटी आदिवासी पोरं हेलिकॉप्टरच्या भोवती फिरतात त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकुलता एक सुपुत्र असणाऱ्या श्रीकांत दादांना त्यांच्याबद्दल इतकं प्रेम वाटतं की कुणाचे कपडे फाटलेले आहेत, कुणाचे कपडे मळलेले आहेत, कुणाच्या नाकाला शेंबूड आहे, कुणाच्या केसाला तेल नाहीये, कुणाचे गुडघे फुटलेले आहेत, कुणाची कोपरं खरचटलेली आहेत. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं मन एवढं मोठं आहे की त्या आदिवासी लेकरांना हृदयाशी कवटाळून हेलिकॉप्टरमध्ये बसवून माझे दादा फिरवतात. आणि थोडं तरी शिका म्हणावं त्या पेंग्विन कुमारला की म्हणतात ना की गरुड भरारीची ओढ ही जन्मजात असावी लागते. ते आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय प्रत्येक वेळेला. त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या युवकांचे युथ आयकॉन, युवकांचे हृदय सम्राट म्हणून जर मी त्यांचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये काहीही वावगं ठरणार नाहीये. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण नाशिक बद्दल बोलतो त्यावेळेस प्रभू श्रीरामाचा उल्लेख येतो. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब हे नरेंद्रभाई मोदींच्या सोबत का जात आहेत? कारण जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर बांधणीचं, ते स्वप्न मोदी साहेब पूर्ण करतायत. जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ना 370 कलम हटवण्याचं, ते मोदी साहेब पूर्ण करतायत. आणि काही दिवसापूर्वी याच ज्यांना म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला यावी अशा पद्धतीनं बाळासाहेबांच्या पोटी फक्त जन्माला आले म्हणून ज्यांना नेतेपद मिळालं, ते उद्ध्वस्तजी वाकरे ते काय म्हणतायत जरा मी एकदा तुम्हाला त्यांच्या बोलण्याची क्लिप ऐकवते. जय श्रीराम म्हणतात आम्ही त्याला हरामखोरपणा म्हणतो. जय श्रीराम म्हणतात आम्ही त्याला हरामखोरपणा काय म्हणतायत उद्धवजी ठाकरे? ते म्हणतायत की जे लोक जय श्रीराम म्हणतायत त्याला मी हरामखोरपणा म्हणतो. अरे सत्तेच्या साठी रावणाच्या समोर मुजरे करणार
आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवरती गुडघे टेकवणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन त्यांची भांडी घासण्याचं काम हे तुम्ही केलं, पण एकनाथजी शिंदे साहेबांनी नाही केलं. त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे रामभक्त हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागं ठामपणाने उभे आहेत. आणि त्यामुळेच जे लोक रामभक्तांना हरामखोर म्हणतायत ना, त्या महाविकास आघाडीची लंका जाळण्याचं काम नाशिक मधला शिवसैनिक करणार आहे, त्याच्यामध्ये मला अजिबात सुद्धा शंका वाटत नाहीये. काय चाललंय इथे? अहो, कुणाला नेतेपद दिलं? अद्वै हिरे, की जे आज अनेक लफडी करून, अनेक भानगडी करून, अनेक लोकांचे पिळवणूक करून ते आज जेलमध्ये जाऊन बसले. ज्या लोकांची लायकी जेलमध्ये जाऊन बसल्यांची आहे त्यांना मोठं करणं हे परंपरा उद्ध्वस्त वाकरेंनी पुढे चालवलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही बघतो की इथला आधी महानगर प्रमुख होता, काय त्याचं नाव? सुधाकर बडगुजर. जो गया गुजरा तो बडगुजर. आणि त्या बडगुजरनी काय केलं? देशद्रोही दाऊद इब्राहिमचा साथीदार असणारा सलीम कुत्ता, जो सलीम कुत्ता हा पॅरोलवर बाहेर होता, त्या सलीम कुत्ताने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये जाऊन नाचणारा हा उबाठाचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, त्याला लाज वाटली पाहिजे की एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानच्या क्रिकेटची मॅच जरी मुंबईत झाली तर वानखेडेची खेळपट्टी उखडून टाकण्याचे आदेश हे शिवसैनिकांना द्यायचे. आज जर बाळासाहेब बघत असतील की हा महानगर प्रमुख, एक काळ बघा की शोले सारखा सिनेमा येऊन गेला आणि आमच्या सिनेमामध्ये सुद्धा म्हटलं जायचं की बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, म्हणजे आमच्या सिनेमातल्या हिरोईन सुद्धा कुत्त्यापुढे नाचत नव्हत्या. आणि हे उबाठाचा महानगर प्रमुख देशद्रोही कुत्त्याबरोबर नाचतोय. आणि ते संबंध उघड झाल्यानंतर त्याला डिमोशन केलं जात नाही, त्याला प्रमोशन दिलं जातं. तो महानगर प्रमुख होता, त्याला जिल्हा प्रमुख केलं जातं. मला सांगा, स्वर्गामधून जिथून कुठून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सगळं बघत असतील, त्यांच्या हृदयाला किती यातना होत असतील. आणि म्हणूनच तुम्हाला ठणकावून सांगते की हे बंड सत्तेसाठी नव्हतं, ही क्रांती होती हिंदुत्वाच्यासाठी, बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याच्यासाठी. आणि त्या क्रांतीचे शिलेदार आहेत सन्माननीय एकनाथभाई शिंदे साहेब. आणि त्यामुळेच हीच ती नाशिकची भूमी जिथं अहंकारानं माजलेल्या शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं कापलेलं होतं. आज एका बाजूला उद्ध्वस्त वाकरे असतील, नाहीतर सकाळी 9:30ला येऊन बडबड करणारा तो संजय डाऊट असेल किंवा मग इतर कुणीही असेल, या सगळ्या माजलेल्या शूर्पणखांचं नाक कापण्याची जबाबदारी ही नाशिकचे शिवसैनिक पार पाडणार आहेत, याच्यामध्ये आम्हाला काहीही शंका वाटत नाहीये. आणि त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना जास्त वेळ घेत नाही, आदरणीय श्रीकांत दादांचं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. शेवटी फक्त एवढंच सांगते की महाराष्ट्राला असे संवेदनशील मुख्यमंत्री लाभले याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. कारण बघा की आम्ही बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिक हे सुद्धा एक वेगळी भूमी आहे, एक वेगळं नातं आहे. 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला तेव्हा रात्री बाबासाहेब हे एका कोपऱ्यात बसले होते. कधी ते रडत होते तर कधी हसत होते. आणि त्यावेळेला बाबासाहेबांचा खाजगी सचिव रत्तू येतो आणि बाबासाहेबांना विचारतो, म्हणतो बाबासाहेब काय झालं, रडताय कशाला आणि लगेच हसताय कशाला? तेव्हा बाबासाहेब म्हणाले की अरे रत्तू, मी रडतोय एवढ्यासाठी कारण माझा स्वतःच्या पोटचा पोरगा राजरत्न मला आठवतोय की ज्याला मी वाचवू शकलो नाही. अरे औषधाला पैसे नाहीत म्हणून माझी 4 पोरं तडफडून मेली, त्यांची आठवण येऊन आज डोळ्यातनं पाणी येत आहे. रत्तू विचारतात की मग बाबासाहेब तुम्ही हसताय कशाला? तेव्हा बाबासाहेब म्हणतात की अरे मी हसतो एवढ्यासाठी की माझी 4 पोरं मेली रे, पण या देशातला एकही मुलगा आज औषध पाण्या वाचून मरू नये यासाठी देशाचं संविधान लिहून आलोय, म्हणून मी आज हसतोय. महापुरुष असेच असतात, ते स्वतःच्या दुःखासाठी नव्हे तर लोकांच्या दुःखासाठी जगतात. आणि बघा शोलेतला दुसरा डायलॉग मला या ठिकाणी आठवतो की जेव्हा रहीम चाचा म्हणतात कि दुनिया का सबसे बड़ा बोझ कौन होता है जानते हो? दुनिया का सबसे बड़ा बोझ होता है बाप के कंधों पर उसके बच्चों की अर्थी. आठवा तो दिवस ज्या वेळेला
आदरणीय श्रीकांत दादा आहेत, खूप वैयक्तिक गोष्ट बोलते, माफ करा, पण ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या समोर त्यांची दोन्ही मुलं ही नदीच्या पाण्यामध्ये तडफडून मरत होती आणि एका बापाला आपल्या लेकराला वाचवता येत नाही, तेव्हा त्यांच्या बाळाजाला किती यातना झाल्या असतील. त्याच्यानंतर जेव्हा ते सगळं राजकारण वगैरे सोडून घरी बसतात, तेव्हा दिघे साहेब लढण्याची प्रेरणा देतात आणि कुटुंबाचा एकनाथ नव्हे तर लोकांचा लोकनाथ बनून जग म्हणून सांगतात. विचार करा की आज ज्या वेळेला मंगेश दादांनी सांगितलं की कालच एक मुस्लिम मुलगी दुआ, जिचं नाव मुख्यमंत्री साहेबांची दुआ म्हणून दुआ ठेवलं, तिचा वाढदिवस मुख्यमंत्री साजरा करतात. ज्या वेळेला गडचिरोली मधल्या कार चालवणाऱ्या ड्रायव्हरची पोरगी, तिचा बाप ऍक्सिडेंट मध्ये जातो म्हणून ती स्वतः टॅक्सी चालवते, तिला 42 लाखाची शिष्यवृत्ती देऊन मुख्यमंत्री फॉरेनला पाठवतात. जेव्हा एखादी मुलगी कॉलेजची फी भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करते आणि मुख्यमंत्री सांगतात की इथून पुढं या राज्यामधल्या एकाही मुलीला शिक्षणासाठी एकाही रुपयाची फी भरावी लागणार नाही, मी मुलींचं शिक्षण माफ करतो. ज्या वेळेला मुख्यमंत्री पाय गेलेल्या, दोन्ही हात गेलेल्या गुलाम गौसला कृत्रिम हात देतात आणि दोन्हीही हात नसलेला गुलाम गौस कृत्रिम प्लास्टिकचे हात घेऊन म्हणतो की मैं अब दुश्मनों पर गोलियां चलाऊंगा. जेव्हा मागच्या 2.5 वर्षात 2.5 कोटीचा निधी आणि या 18 महिन्यामध्ये मंगेश दादा 250 कोटींचा निधी जेव्हा देऊन 25,000 रुग्णांचे जीव वाचवले जातात, जेव्हा मुख्यमंत्र्यांना बरं नसतं, हाताला सलाईन असतं, तरी सुद्धा समोर मुख्यमंत्री सहायता निधीची फाईल आली की मग त्याच्यावरती सलाईन असलेल्या हातानं मुख्यमंत्री सही करतात. तेव्हा मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की माझी 2 मुलं जरी मी नाही वाचवू शकलो तरी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून माझे मुख्यमंत्री 18 तास 20 तास काम करतायत. श्रीकांत दादा, कोल्हापूरच्या भाषणात आपण बोलताना म्हणालात की लहानपणी बापाचं प्रेम मिळालं नाही, पण हो मला माझ्या बापाचा अभिमान वाटतो. पण खरं सांगू का, जेव्हा तुम्ही हे बोलत होता तेव्हा आम्हाला एकनाथजी शिंदे साहेब हे केवळ तुमचे एकट्याचे वडील वाटत नव्हते, ते आम्हा समस्त शिवसैनिकांचा बाप वाटत होता, आधारवड वाटत होता. बाळासाहेबांच्या नंतर आणि दिघे साहेबांच्या नंतर जर आम्हाला कोणी सावरणारा बाप माणूस जर कोणी आहे तर तो आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांच्या मध्ये दिसत होता. म्हणून माझ्या भावांनो आणि बहिणींनो, येणारी निवडणुकीची लढाई ही शिंदे साहेबांच्यासाठी महत्वाची नाही, ती तुमच्या आमच्यासाठी महत्वाची आहे. कारण देव शोधण्यासाठी कुणी देवळात जातो, अल्लाह शोधण्यासाठी कुणी मशिदीत जातो, कुणी चर्चमध्ये जातो. पण मी खरं सांगू का, कुठल्याही देवळामध्ये न जाता आज आम्हाला ठाण्याच्या किसन नगरमध्ये आणि मुंबईच्या वर्षामध्ये देव माणूस भेटतोय आणि त्या देव माणसाचं नाव हे एकनाथजी शिंदे साहेब आहे. की म्हणतात ना कि उसे गीता में भगवान न मिला, उसे कुरान में ईमान न मिला, उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा, जिसको इंसान में इंसान न मिला. माणसातला माणूस शोधून त्या माणूसपणाची पूजा बांधणारं नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि त्यामुळेच येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, या दोन्ही निवडणुकांच्या मध्ये खंबीरपणाने उभं राहून छत्रपती शिवरायांचा हा भगवा झेंडा, प्रभू श्रीरामाचा हा भगवा झेंडा, वारकऱ्यांचा, ज्ञानोबा तुकारामांचा हा भगवा झेंडा, बाळासाहेबांचा आणि धर्मवीरांचा हा भगवा झेंडा आपल्याला पुन्हा एकदा दिल्लीच्या संसदेवर आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती रोवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि ते तुम्ही नक्की कराल. या आशेसकट इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.